नमस्कार, मी राजेंद्र घरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आता मी आहे वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रामध्ये. इथे महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. इथे अनेक बचत गट आणि विविध ठिकाणच्या महिलांनी तसेच इतरांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी या हेतूने हे महालक्ष्मी सरस आयोजित करण्यात आलेलं आहे. येथे अनेक लोकांनी भेटी दिलेल्या आहेत. विविध प्रकारचे लोक, विविध प्रकारचे सेलिब्रिटी आणि अन्य मंडळी, ग्राहक येथे येऊन खरेदी करत आहेत. आम्ही आता आतमध्ये जाऊन तिथले स्टॉलवाले, तिथले विक्रेते, तिथल्या महिला यांनी त्यांनी उत्पादित केलेला माल कशा प्रकारे इथे मांडला आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला, खरेदीदारांनी त्यांना कसा प्रतिसाद दिला ते आपण पाहणार आहोत. चला आपण आता प्रदर्शनाकडे जाऊया. जीवन आधार गृह उद्योग अंबाजोगाई जिल्हा बीड येथून या मावशी इथे आलेल्या आहेत. मी पाहतोय माझ्या समोर तळलेल्या वाळवलेल्या मिरच्या, सांडगा वडा, शेवया, कुरड्या, असं काय पापड वगैरे काय मला दिसतंय समोर. आणि मसाल्यांचे विविध पदार्थ दिसत आहेत इथे. तर मी या मावशीने विचारायला मागेन, मावशी तुमचं नाव काय मला सांगा. सुमित्रा. आणि गेली किती वर्ष या व्यवसायात तुम्ही आहात? 99 सालापासून आहात. काय ठेवलं तुम्ही आता इथे? आमचं घरगुती माल आहे सगळं, आम्ही हाताचा माल करतात. असं ना? 300 रुपये रोजाने बाया लावतात आम्ही. अच्छा. किती जणी आहात तुम्ही कामाला एकत्र? आमच्या 10 बाया आहेत कामाला. हो ना? वर्षभर चालतं काम? वर्षभर चालते. बाहेर आहे वाळायला. अच्छा. 23 तारखेला तुम्ही इकडे आलात. हो. कुठला माल जास्त गेला? आमचा माल सगळा चाललाय, भरपूर माल. जास्त मागणी कशाला होती? जास्त मागणी चकलीला होती. चकलीला. अच्छा. आता कोणी फोनवरून ऑर्डर केली तुम्हाला तर तुम्ही त्यांना तिकडे, आता समजा बंद झालं, तुम्ही इथून हा स्टॉल बंद झाल्यावर गेला तिकडे, कोणी तुम्हाला कुरिअरने पाठवू शकता? हो, इथं येते ना आमचा. महिन्याला येते इथं माल आमचा. अच्छा. यापूर्वी तुम्ही अशा प्रकारच्या प्रदर्शनामध्ये कुठे भाग घेतला होता? या आधी स्टॉल लावला होता कुठे? आधी हो. कुठे लावला? औरंगाबाद. अच्छा. त्या बाजूला तिकडे मुंबई साईडला लावला होता? मुंबईला गेल्या वर्षी मुंबईला होता. कुठे? इथे की बांद्र्याला? याच जागेवर होता. आणि कशी आहेत नोव्हेंबर लोक खरेदीला? कशी आहेत? खरेदी आहे आमची पहिल्यापासूनच खरेदी होती. का ते घरगुती माल आहे म्हणून. हाताचा माल आहे, सगळा मेहनतीचा माल आहे. बरोबर. त्याच्यामुळे आमची भरपूर होती. छान. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी आता महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या स्टॉल क्रमांक 352 समोर उभा आहे. मी पाहतोय माझ्या समोर कोल्हापुरी चपलांच्या विशेष जोड्या इथे ठेवलेल्या आहेत. दादा मला सांगा, आपलं नाव काय? मी बाजीराव शामराव सातपुते, कोल्हापूरवरून आलेलो आहे. माझा 30 वर्ष झाले. मी कोल्हापुरी चप्पल बांधतो स्वतः. आज माझ्याकडे 22 कारागीर काम करतात. हे PM विश्वकर्मा मधून मी ट्रेनिंग घेतल्यानंतर लोन घेतल्यानंतर माझा हे सगळा परिवार मोठा झालेला आहे. व्यवसाय. तुमच्यासोबत किती लोक काम करतात? 22 लोक. 22 जण आहेत. आणि हे वर्षभर चालतं काम? नाही, हे सिजनेबल असतं. मे महिन्यापर्यंत काम चालतं. तिथून पुढे फक्त आम्ही बनवून ठेवू. विक्री नाही होत. विक्री कुठल्या काळात जास्त होते? गणपतीपासून विक्री चालू होते ती मे महिन्यापर्यंत. इथे तुमची महालक्ष्मी सरस वाशी इथे येण्याची पहिलीच वेळ आहे? पहिलीच वेळ आहे. कसा आहे प्रतिसाद तुम्हाला? भरपूर चांगला आहे. आता मी विचारलं की या चपलेची किंमत काय सांगाल? ही चप्पल आता लेडीज मध्ये, हे आमची स्वतःची बांधणी असल्यामुळे, स्वतः आमची कारागिरी असल्यामुळे ही बाहेरच्या विक्रीपेक्षा कमी दरात मिळते कस्टमरला. ही 300 रुपयाला आम्ही देतो लेडीज. ही लेडीज चप्पल आहे. दुसरी तुमच्याकडची निर्मित आणखी दुसरी चप्पल दाखवा पुरुषांसाठी ही कोल्हापुरी पंचिंग कापशी आहे. याची विक्री आम्ही 800 रुपये पर्यंत करतो. दुसरी
ही कॅबिनेट मंत्री जे आमचे आहेत किंवा IAS ऑफिसर जे आहेत, बर. आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी पालघरचे IAS ऑफिसर जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत रानडे साहेब, त्यांना ही चप्पल मी देऊन आलेलो आहे. त्यांना बर. ही पूर्णपणे पेपर कापशी बोलतो आपण. हिचं दोन्हीचं मिळून 50 ग्रॅम वजन आहे. बर. फक्त 50 ग्रॅम वजन आहे. ही 1500 रुपयाला मी देतो. अच्छा. बाहेर बाजारपेठेमध्ये हिची किंमत 2000-3000 अशी बोलली जाते, पण आपण कारागीर असल्यामुळं रिझनेबल रेटमध्ये. दुसरी चप्पल ही आहे छत्रपती शाहू महाराज चप्पल बोलतो आपण याला. बर. ही कोल्हापूरची आमची आन बान शान आहे. बर. जर याची विक्री करायला गेलं तर साधारणपणे 5000 पर्यंत जाते. तर सर्वसामान्य जरी कस्टमर आलं तर आम्ही कमी करून त्यांना रिझनेबल मध्ये देतो. त्यांना आवड असते, त्याची आवडीचा आम्ही नाराज नाही करू शकत. मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारला की या चपला एवढ्या महाग का, काय कारण सांगाल? चमडा आहे ना ओरिजिनल. हा. ओरिजिनल चमडा आहे आपला. हा. आपले ओरिजिनल चमडा असून सुद्धा तिची बांधणी जी आहे कलाकुसर. ती एकदम काळजीपूर्वक आम्ही करतो, जेणेकरून ते कस्टमर 2 वर्षानं कॉल करणार, फोन करणार आम्हाला की आता आम्हाला दुसरी चप्पल बांधा म्हणून. निदान 2 वर्ष त्याचा ते पुरेपूर उपभोग घेतात. चप्पल इथं आल्यापासून तुम्हाला कुठल्या चप्पलांना जास्त मागणी होती? सगळ्याच माझ्या चपला जास्त कुठल्या त्यातल्या त्यात? जेंट्स आणि लेडीज दोन्ही ना. दोन्हीकडे. मुलांसाठी पण चपला मला इथे दिसतात. भरपूर आहेत. भरपूर लोक घेऊन गेले भरपूर चपला. भरपूर इथला अनुभव कसा होता नवीन भेटला? एकदम छान छान छान. आणि ऑर्डर सुद्धा मला भरपूर आलेले आहेत. जवळजवळ आता 70 ते 80 जोडाचे ऑर्डर आलेले आहेत मला आता अरे वा. इथं, जे मी इथून जाऊन त्यांना आता पाठवणार बनवून कुरिअरने. त्यांच्या आवडीनुसार. कुरिअरनं जरी पाठवलं तरी या दरातच मी त्यांना आता पाठवणार आहे, फ्री शिपिंग असल्यामुळं. त्यामुळे कस्टमर नाराज नाही होता का, म्हणे कस्टमर खुश आहेत आपण. छान छान. तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. आता मी आहे नवशक्ती स्वयंसहायता महिला समूह यांच्या समोर. यांनी इथे हा गाईच्या शेणापासून बनवलेल्या धूप, अगरबत्ती आणि अन्य चीजवस्तूंचा स्टॉल लावलेला आहे. त्यांना मी विचारायला मागेल, दादा आपलं नाव काय ते सांगा आणि जळगाव जिल्ह्याच्या कुठल्या भागातून तुम्ही आलेलात याची जरा माहिती द्या. नमस्कार, आम्ही जळगाव जिल्ह्यातून भुसावळ तालुक्यातून कन्हाड बुद्रुक या गावाहून आलेलो आहे. आम्ही इथे गायच्या शेणापासून बनवलेल्या हर्बल ऑर्गॅनिक धूपबत्ती आणलेल्या आहेत. त्याचसोबत अगरबत्ती पण आहे आमच्याकडे, सेंद्रिय खत आहे आणि इतर वस्तू आहेत, काही चंदन टीका आहेत. त्या सर्व हर्बल वस्तू आहेत. ज्यांना अगरबत्तीचा त्रास होतो, अगरबत्तीच्या धुराचा त्रास होतो, ॲलर्जी असते, त्यांच्यासाठी खास आम्ही गायच्या शेणापासून आणि हर्बल सामग्रीपासून, आयुर्वेदिक औषधीपासून या धूप बनवलेल्या आहेत, ज्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. तर तुम्ही नक्कीच आमच्या स्टॉलला भेट देऊ शकतात. मला सांगा, 23 तारखेला सुरुवात झाली. हो. मार्च 23 आणि 4 एप्रिल पर्यंत हे चालणार आहे. हो. तुम्हाला या स्टॉलला मिळणारा प्रतिसाद कसा आहे? किती लोक आले? काय काय खरेदी केलं इथून? आमच्या स्टॉलला बऱ्याच लोकांनी आतापर्यंत भरपूर प्रतिसाद दिला. छान वाशीकरांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि भरपूर आमच्याकडून धूप वगैरे खरेदी करून घेतले आणि आमचे व्हिजिटिंग कार्डही देऊन घेतले. त्यांना जर आवडलं तर ते पुन्हा मागवणार आहेत. आम्ही कुरिअर थ्रूही पाठवतो आणि कुरिअरची सर्व्हिसही देतो आम्ही. जास्तीत जास्त कोणत्या मालाला उठाव होता आहे? जास्तीत जास्त आमच्या या ऑर्गॅनिक धूपबत्तीला जास्त मागणी होती, जी गाईच्या शेणापासून बनवली जाते, हर्बल आहेत आणि 100% आयुर्वेदिक आहे. धन्यवाद आणि तुमची चांगली विक्री हो आणि तुम्हाला अधिक गिराईक लाभो हीच प्रार्थना. नमस्कार. नमस्कार सर, थँक्यू. आता मी आहे आदिती अशोक जोलगे यांच्या एकविरा स्वयंसहायता समूह, रोहा, जिल्हा रायगड यांच्या स्टॉलच्या समोर. इथे मी पाहतोय की गावठी वाल, गावठी मटकी, मोदक पीठ, कुरमुरे, पापड, वेगवेगळे कोथिंबीर पापड, मसाला पापड, उडीद पापड, असे वेगवेगळ्या वस्तू, खाण्याच्या वेगवेगळ्या वस्तू त्यांनी इथे मांडलेल्या दिसतात. आणि मला सांगा, 23 तारखेपासून तुम्ही सुरुवात केली स्टॉलला, कसा तुम्हाला प्रतिसाद आहे? नमस्कार, मी आदिती अशोक झोलगे. मी रोहा तालुक्यामधून आलेली आहे आणि माझं एकविरा स्वयंसहायता समूह हे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत उमेद अभियानातून आमचे बचत गट आहेत आणि त्यातून आम्ही हे महालक्ष्मी सरसमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि मी खरोखर म्हणजे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा धन्यवाद मानेन की आज आम्हाला इथे जो घेण्यासाठी इथे जो लाभ मिळाला आहे आणि इथे आल्यानंतर जे लोकांनी आम्ही बनवलेले प्रोडक्ट, उदाहरणार्थ समजा नाचणीचे लाडू आहेत, मेथीचे नाचणीचे लाडू आहेत, हे ह्या उन्हाळ्यामध्ये खूप थंड खाण्यासाठी
तर आपल्या ह्या मुंबईमधल्या लोकांना हे असे म्हणजे त्यांच्या कामाच्या वर्दळीमध्ये त्यांना करायला मिळत नाही. बरोबर. तर आम्ही गावची महिला हे असे प्रोडक्ट तयार करून त्यांच्यासाठी आम्ही हे प्रोडक्ट घेऊन येतो आणि त्या सुद्धा आम्हाला त्यांनी आम्हाला सहकार्य करतात लोक इथले मुंबईमधले आणि आमचे प्रोडक्ट ते घेतात. तुम्ही पहिल्यांदाच इथे तुमचा स्टॉल लावलाय? नाही सर, यापूर्वी मी लागला होता? 2018 पासून सरसमध्ये भाग घेते. आता यावेळेचा प्रतिसाद कसा आहे? जास्त कुठल्या वस्तू गेल्या? जास्त माझे कडधान्य गेले आणि आमचा रवाचा स्पेशल पोहा. पोहा. हा, हा पोह्याला जास्त डिमांड आहे. हा, रोहातला स्पेशल लाल पोहा आहे आणि सर एक तो आपला गावठी पोहा आहे. तर हे दोन्ही पोहे आमचे ताजे म्हणजे फ्रेश मिळतात. हे दोन पोहे ते रोहामध्ये आमचे ताजे फ्रेश पोहे मिळतात आणि ह्याला सुद्धा प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. थँक्यू. महालक्ष्मी सरसमधील नवदुर्गा स्वयंसहायता गटासमोर आता मी उभा आहे. त्यांचा स्टॉल मी बघतोय की इथे मिरची पावडर, एका वेगळ्या प्रकारची राजेश्वरी रॉयल चिली पावडर, काही वेफर्स, हळद आणि अन्य मसाले आणि हिंग असं वेगळं सामान मी बघतोय. तर मी ताईंना विचारलं पाहिजे, ताई तुमचं नाव काय? नमस्कार, माझे नाव योगिता चौधरी आहे. मी नंदुरबार जिल्ह्यातून आलेली आहे. माझं मिरची पावडर हे 5G करून ब्रँड केलेलं आहे मी. याच्यात तुम्हाला एसिडिटी होणार नाही, कोलेस्ट्रॉल पण कमी होतो, 50% तेल पण वाचतं, तरंगी छान येते, स्वाद पण छान आहे, याचा टेस्ट वगैरे पण छान आहे, तरी पण छान येते याला. मग मी पहिल्या दिवसापासून आली तेव्हापासून मला ही मिरची पावडरची इतकी मागणी येते की फोन करून विचारतायत रिपीट की मला हे प्रोडक्ट हवं आहे, आता अवेलेबल आहे का नाही आहे असं सांगतायत. म्हटलं हो आहे. तर आतापर्यंत माझे 3 क्विंटल प्रमाणे गेलेलं आहे. अजून पण आम्हाला मागणी येते याची. हे छान आहे. माझ्या स्टॉलला भेट द्या. 199 स्टॉल आहे. ताई मला सांगा, काही लोकांनी इथून सामान नेलं असेलच, पण काही लोक सांगतात आम्ही फोनवर मागवू, तर अशा पण तुमच्याकडे ऑर्डर आल्या? हो, आणि त्याच्यात आल्या. काय जास्त मागवलं गेलं? जास्त मिरची 5G मिरची पावडर मागवली गेली, हळद सेलमची हळद आहे आपल्याकडे ते पण मागवली गेली. सगळं प्रोडक्ट माझं फोनवरच मागवलं जात आहे. इथले जे स्थानिक प्रशासन आहे, इथले जे ज्यांनी हे प्रदर्शन भरवलंय, तो त्यांचा तुम्हाला सहकार्याचा भाग कसा वाटला? कसं ते कॉपरेट केलं? चांगला वाटला मला. उमेद मध्ये येऊन थोडस बरं वाटलं तुमची उमेद मला. वाढली? आणि हो, उमेद पण वाढली सर. ते तुमचं पहिलं प्रदर्शन आहे? हो, पहिलं यापूर्वी नाही भागातलं कधी? नाही. तुमचं जे काम चालतं गावाकडे, हो. ते 12 महिने याच प्रकारचं काम हो चालतं? 12 महिने. किती जण आहे तुमच्या सोबतीला या कामामध्ये? माझ्या सोबतीला 5 महिला आहेत. 5 महिला आहे. हो. तुमचा गट आहे तो? हो, गट आहे. छान. पण मी माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे मला, म्हणून मी हे करू शकते. महिला तर आहेच माझ्याजवळ, पण जास्तीत जास्त माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे म्हणून मी करू शकते. छान छान. तुमच्या सगळ्या कामाला खूप खूप शुभेच्छा. हो, धन्यवाद. नमस्कार, मी नंदुरबार जिल्ह्यातून आलो आहे. आमची मिरची पावडर फेमस आहे नंदुरबार जिल्ह्यात. त्यात आता सगळ्यांना असा प्रॉब्लेम आहे, ऍसिडिटीच्या प्रत्येक घरात प्रॉब्लेम वाढलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे. 5G मिरची पावडर करून घेऊन आलो आहे. याच्यात तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही, कोलेस्ट्रॉल कमी होतो, 50% तेल कमी लागतं भाजीला, आणि टेस्ट पण आहे आणि तरंग पण आहे. पण आता असं होऊन गेलं, ओरिजिनल कसं ओळखायचं? त्याच्यात आपण ते पण दाखवलं लोकांना की ओरिजिनल एकदम प्युअर आहे, याच्यात नॅचरल आहे सगळं, कलर वगैरे काही भेसळ नाही. जर समजा याच्यात तुम्ही पावडर टाकल्यानंतर खाली गेलं पाहिजे, जे मध्ये राहिला आणि कलर आला तर इथं कलर येतो. हे प्युरिटी आहे, आपल्याला दिसतंय. हे खाली बसलं तर ते अस्सल आहे. हा, वरती राहिलं तर भेसळ आहे, आणि समजा कलर वगैरे राहिला पाण्यात तर कलर आहे. ठीक. तसंच आमचे एक प्रोडक्ट आहे गरम मसाल्याचे. हे पण प्रोडक्ट छान आहे आमचं. याच्यात तुम्हाला घरात भाजी बनवणार तर दुसऱ्याच्या घरात स्मेल वास जातो त्याचा, असं एकदम सुगंध एकदम दरवळून येतो. बाजूचा माणूस पण खायला येतो तुमच्याकडे. छान छान. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसंच आमच्याकडे हळदी पावडर पण आहे, सेलम करून आहे. आमची प्रॉपर शेतातली जी आहे ही ऑर्गॅनिक आहे. याचे पण आपण डेमो दाखवतोय. याच्यात पण कलर वगैरे काही नाही, प्युरिटी आहे. ज्या बाजारात सगळा भेसळ आहे, त्याच्यासाठी आपण हे प्रोडक्ट लाईव्ह डेमो दिलेलं आहे. सगळं ठीक. धन्यवाद. पिंपळगाव, बसमत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथून सोहम स्वयंसहायता समूहाच्या सौ
अमृता रुपेश शाहीर यांच्या स्टॉल समोर मी आता आहे. मी बघतोय की इथे वेगवेगळ्या रंगाचे मनुके दिसत आहेत आणि आता मी त्यांनाच विचारायला मागेल या तुमच्या मनुक्यांची खासियत काय आहे. नमस्कार. हा याचा आहे गोड आंबट आहे हा मनुका. हा पण गोड आंबट आहे. हा क्रिमसनचा आहे. हा बर. सोनाका आहे. बर हा थम्सअपचा आहे. हा पण गोड आहे. हा गोड आंबट आहे आणि तो सोनाकाचा नॅचरल फक्त उन्हात वाळवलेला आहे. याला बर. तरी डिपिंग ऑइल असतं थोड्या प्रमाणात, बर पण तो एकदम गोड आणि नॅचरल उन्हात वाळलेला आहे. हा लाल द्राक्षाचा आहे. बर खायला गोड आहे. हा अंजीर फ्लेवर आहे. ओके क्राफ्टिंग करून केलेला आहे आपण. आणि हा एक सीडवाला आहे. हा पण चांगल्या प्रमाणात गेला इथे. आणि लाल कलरचा द्राक्ष आपल्याकडे 3 प्रकारचे द्राक्ष आहे, लाल, हिरवा आणि काळा. अरे वा. त्याच्यात लाल एकदम बेस्ट, कारण की तो 15 दिवस खराब होत नाही. बर फ्रीज मध्ये न ठेवता. हो, अरे वा. फ्रीज मध्ये ठेवला तर महिनाभर राहतो चांगला. अच्छा. फ्रीजच्या बाहेर 15 दिवस 15 राहतो. दिवस हो, त्याचाच हा मनुका आहे लाल. हो हो हे मी बघतो याच्यात पण द्राक्ष आहेत. हा तो काळा आहे. अच्छा. तो नॉर्मली तुमच्या इथे मिळतो, पण हा तो फ्लेम भेटणार नाही जास्त. तो फक्त युरोप रशिया एक्सपोर्टच होतो. अच्छा हा इकडच्या बाजारात हा. कमी दिसेल. मला सांगा तुम्हाला आता 23 तारखेपासून कसा प्रतिसाद मिळाला इथं. चांगला मिळाला. तुमची पहिलीच खेप आहे. हो, कसं वाटलं कसं वाटलं. चांगलं वाटलं. म्हणजे तुम्ही ज्या अपेक्षेने आला तिथे माल जाईल हो त्या दृष्टिकोनातून गेला माल. हो हो हो, पुन्हा यायला आवडेल इकडे. आवडेल. नवीन बेकर ग्राहक खरेदीदार कसे वाटले. चांगले. मग माझे बरेच बीकेसीचे रिपीट आहे. अच्छा बीकेसीला मागच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही केलेलं आहे. बीकेसीला केलेलं आहे. तर तेच मला बरेच जण ओळखून येतात की ताई तुम्ही होत्या ना तिथे. म्हटलं हो होते. छान छान चांगल्या प्रकारे तुमची विक्री होते यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आता मी आहे रुपण माता चैत्री रोज प्रोडक्शन यांच्या स्टॉल समोर. हा स्टॉल राजस्थानचा आहे. हल्दीघाटी राजस्थान इथून ही मंडळी आलेली आहेत. मैं आपसे सवाल करना चाहूँगा कि ये जो आप यहाँ पे लगाया है गुलाब जल, इसकी क्या खासियत है, क्या विशेषता है इसकी. आप सभी को नमस्ते. मेरा नाम सोनू माली है. मैं राजसमंद से बिलोंग करती हूँ. हमारा स्टेट राजस्थान है और हमारे यहाँ गुलाब का प्रोडक्शन तैयार किया जाता है, जिसे हम गुलाब जल तैयार करते हैं. गुलाब जल आंखों में डालने के लिए, फेस पे लगाने के लिए, पूजा सामग्री में और मिठाई में यूज आता है. ये जो दूसरी बोतल मेरे हाथ में आप देख रही हो, कच्ची केरी शरबत, इसकी विशेषता बताइए. ये सर कच्ची केरी का शरबत है, जो हम कच्ची केरी के को अर्क से बनाते हैं और इसमें कड़ी साकर का उपयोग करके हम इसको रेडी करते हैं. ये पेट की ठंडक के लिए और सेहत के लिए अच्छा रहता है. आप 23 तारीख से ये स्टॉल लगा के बैठी हो. जी सर. ज्यादा से ज्यादा खपत किसकी हुई. ज़्यादा से ज़्यादा सर हमारा एक पान शरबत और माउथ फ्रेशनर जिसे पान मुखवास आता है वो, और गुलकंद बिका है. आप पहली मर्तबा आ रही हो यहाँ पे. नहीं सर, दूसरी बार आ रही. पहले कहाँ पर लगाया था स्टॉल. यहाँ पे वासी में भी लगवाया था और बीकेसी में भी. यहाँ पे जो वासी में या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स में आपको रिस्पांस कैसा था लोगों का. दोनों तो अच्छा था. इस बार कैसा है इस रिस्पांस. बार भी बहुत अच्छा है. यानी खुशी खुशी जा रही हो. जी सर. जी सर. धन्यवाद. सर आपको भी तहे दिल से धन्यवाद.